नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आले आहेत जे की आयोगाने आतापर्यंत विचारलेले आहेत आणि याच्यानंतर सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. राज्यघटना या विषयाचा प्रश्नसंच घेऊन आले आहे मी. चला बघूया आता आपण कोणते क्वेश्चन आहेत. तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो. चला मग आता आपला पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. घटनेतील कितव्या कलमामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देश परिवर्तित केले जाऊ शकते? पहिला पर्याय आहे कलम 79, दुसरा पर्याय आहे कलम 226, तिसरा आहे कलम 112 आणि चौथा पर्याय आहे कलम 126. जर तुम्हाला कलमबद्दल जर व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तो पण व्हिडिओ तुम्हाला मी अवेलेबल करून देईन, कारण की कलम हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. परीक्षाला हमखास आयोग कलमवरती प्रश्न विचारतोच. त्याचं योग्य उत्तर आहे कलम 226, पर्याय क्रमांक दुसरा. दुसरा प्रश्न बघूया आता आपण. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? हा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला बघूया आपण 4 वर्षाचा, दुसरा आहे 6 वर्षाचा, तिसरा आहे 5 वर्षाचा व चौथा आहे 3 वर्षाचा. त्याचं योग्य उत्तर आहे 6 वर्षाचा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघूया आपण. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालय मध्ये रूपांतर कधी झाले? पहिला पर्याय आहे 9 डिसेंबर 1946, दुसरा पर्याय 26 जानेवारी 1950, तिसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1949 व चौथा पर्याय आहे 14 जानेवारी 1935. त्याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 26 जानेवारी 1950. 1950 मध्ये काय काय घडलं होतं याबद्दलचं मी व्हिडिओ डिटेलमध्ये दिलेला आहे, ते तुम्ही बघा, त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे संसदीय प्रणालींची सरकारला अन्य कोणत्या नावाने ओळखले जाते? पहिला पर्याय लोकसभा, दुसरा राज्यसभा, तिसरा पर्याय संघीय सरकार व चौथा संसद. त्याचे योग्य उत्तर आहे संघीय सरकार. त्यानंतरचा पाचवा प्रश्न बघूयात आपण काय आहे. तर महाराष्ट्रात किती नगर परिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत? त्याचा पर्याय क्रमांक पहिला आहे 33, दुसरा आहे 3, तिसरा आहे 221 व चौथा आहे 5. त्याचे योग्य उत्तर आहे 5 नंबर म्हणजेच 5, चौथा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न बघूया. राज्यसभा सदस्यांचे कार्यकाल किती वर्ष असते? यावर सुद्धा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. पहिला पर्याय आहे 3 वर्ष, दुसरा आहे 4 वर्ष, तिसरा आहे 6 वर्ष व चौथा आहे 5 वर्ष. त्याचे योग्य उत्तर आहे 6 वर्ष, तिसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. संघ किंवा राज्य लोकसेवा आयोगांचा खर्च हा भारताच्या किंवा राज्यांच्या एकत्रित निधीतून भागविण्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदानुसार आहे? पर्याय क्रमांक पहिला 323, पर्याय क्रमांक दुसरा 318, पर्याय क्रमांक तिसरा 322 व पर्याय क्रमांक चौथा 319. त्याचं योग्य उत्तर आहे 322, पर्याय क्रमांक तिसरा. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत अशी तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1998 च्या कोणत्या कलमात केलेली आहे? कलम 8, कलम 7, कलम 3, कलम 5. त्याचे योग्य उत्तर आहे कलम 5. त्यानंतरचा प्रश्न आहे संसद भवनांचे उद्घाटन कोणी केले होते? पहिला पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, दुसरा आहे लॉर्ड इर्विन, तिसरा पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद व चौथा पर्याय आहे लॉर्ड माउंटबॅटन. त्याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड इर्विन, दुसरा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे संसदेच्या कार्यवाहीत कोणते प्रथम विषय असतात? तर यावरती एकदा राज्य सेवा परीक्षासाठी प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रश्न बघा.
यानंतर सुद्धा हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. पहिला पर्याय आहे चर्चासत्र, दुसरा पर्याय आहे प्रश्नकाळ, तिसरा पर्याय आहे वादविवाद आणि चौथा पर्याय आहे शून्यकाळ. त्याचे योग्य उत्तर आहे प्रश्नकाळ 2 नंबरचा. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वय किती असते? यावर सुद्धा एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. यानंतर सुद्धा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर पहिला पर्याय आहे 35 वर्ष, दुसरा पर्याय आहे 28 वर्ष, तिसरा पर्याय आहे 24 वर्ष व चौथा पर्याय आहे 30 वर्ष. त्याचं योग्य उत्तर आहे पहिला पर्याय 35 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. 9 ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावांची लोकसंख्या साधारण किती असते? पहिला पर्याय आहे 1501 ते 3000, दुसरा पर्याय आहे 501 ते 1000, तिसरा पर्याय आहे 3001 ते 4000 व चौथा पर्याय आहे 1001 ते 1500. त्याचं योग्य उत्तर आहे पहिला 1501 ते 3000. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोणी करते? उपराष्ट्रपतींची निवड कोण करते? तर पहिला पर्याय आहे संसदेचे दोन्ही सभागृह, 2 नंबर राज्यसभा, 3 नंबर राष्ट्रपती व 4 नंबर लोकसभा. या प्रकारचे प्रश्न योग्य किंवा अयोग्य वाक्य निवडा याच्यामध्ये 100% येतो, विचारला जातो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रश्न बघा. याचं योग्य उत्तर आहे पहिलं संसदेचे दोन्ही सभागृह. त्यानंतरचा प्रश्न आता आपण घेऊया. निवडणूक आयुक्ताला पदच्युत करण्यासाठी अधिकार कोणाला असतो? पहिला पर्याय आहे पंतप्रधानाला, दुसरा पर्याय आहे राष्ट्रपतींना, तिसरा पर्याय आहे मुख्य न्यायाधीशांना आणि चौथा पर्याय आहे निवडणूक समितीला. त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपतीला. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, एकदा येऊन गेलेला आहे एक्झामला. तर पहिला पर्याय आहे पंतप्रधान, दुसरा पर्याय आहे मुख्य न्यायमूर्ती, तिसरा पर्याय आहे राष्ट्रपती व चौथा आहे राज्यपाल. त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. पंचायती राज व्यवस्था कशाच्या अंतर्गत येते? पहिला पर्याय आहे नीती निर्देशक सिद्धांत, दुसरा पर्याय आहे मूलभूत अधिकार, तिसरा पर्याय आहे नीती निर्देशक तत्व व चौथा आहे यापैकी काहीही नाही. त्याचं योग्य उत्तर आहे नीती निर्देशक सिद्धांत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. हा प्रश्न पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवाला यावरती प्रश्न खूप टाइम विचारलेला आहे आणि यानंतर सुद्धा प्रश्न 100% येऊ शकतो. त्यामुळे हा तुम्ही क्रम व्यवस्थित पाठ करा. बघा मी तुम्हाला प्रश्न सांगते काय आहे. तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे पुढील स्वातंत्र्य आवश्यक आहेत. तर ते कोणते आवश्यकता आहे ते बघूया. पहिला पर्याय आहे श्रद्धा, विश्वास व उपासना, दुसरा एकता आणि एकात्मता, दुसरा दर्जा व संधी व चौथा सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. त्याचं योग्य उत्तर आहे एकता व एकात्मता, 2 नंबरचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. ओडिशा राज्याचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे? पहिला पर्याय आहे कटक, दुसरा पर्याय आहे गंजम, तिसरा पर्याय आहे अंगुल व चौथा पर्याय आहे भुवनेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे कटक, पहिला पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता आपण बघूया. रियासताला भारतात विलय करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वात मंत्रालयांचे गठन केले गेले? पहिला पर्याय आहे सरदार पटेल, दुसरा पर्याय आहे लॉर्ड माउंटबॅटन, तिसरा पर्याय आहे B.R. आंबेडकर व चौथा पर्याय आहे जवाहरलाल नेहरू. त्याचं योग्य उत्तर आहे सरदार पटेल, पहिला पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण. राज्य शासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती दिवस वाढवू शकतो? त्याचा पहिला पर्याय आहे 160 दिवस, दुसरा पर्याय आहे 240 दिवस, तिसरा पर्याय आहे 90 दिवस व चौथा पर्याय आहे 180 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे 180 दिवस, 4 नंबरचा पर्याय.
त्यानंतरचा आता आपण प्रश्न बघूया. कोणत्या वर्षी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली कशाच्या जागी? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या. तर पहिला पर्याय आहे 1947, दुसरा आहे 1937, त्यानंतर तिसरा पर्याय आहे 1935 व चौथा पर्याय आहे 1950. त्याचं योग्य उत्तर आहे 1950, चौथा पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आता आपण घेऊया. खूप जास्त महत्त्वाचा आहे. यावरती खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. आयोग हमखास यावरती प्रश्न विचारतो. 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या 3 नवी राज्याची निर्मिती झाली? जर तुम्हाला राज्याची निर्मिती याबद्दल, कोणत्या राज्याची कधी निर्मिती झाली याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल, माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्यावरती पण मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. चला मग आता बघूया. पहिला पर्याय काय आहे? मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोरम. 2 नंबरचा उत्तराखंड, छत्तीसगड व मिझोरम. 3 नंबर छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. 4 नंबर छत्तीसगड, गोरखालँड आणि मिझोराम. त्याचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, 3 नंबरचा पर्याय. यानंतरचा प्रश्न हा मी तुमच्यासाठी देत आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवते. भारतीय संविधानात अस्पृश्यता उन्मूलनाचा उल्लेख कोणत्या कलमात केला आहे? तर पहिला पर्याय आहे कलम 17, दुसरा आहे कलम 19, तिसरा प्रश्न आहे कलम 9 व चौथा पर्याय आहे कलम 12. त्याचे योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. हा व्हिडिओ मी खूप जास्त पेपरचा ॲनालिसिस केल्यानंतर तयार केला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.